हॅलो. आज आपण बोलूया जी T20 सिरीज चालू होती उद्यापासून. टेस्ट सिरीज आपण हरलो, वन डे सिरीज आपण जिंकलो. आता T20 सिरीज आहे साऊथ आफ्रिकेविरुद्ध. माझी इच्छा आहे आणि माझीच नाही, सगळ्या क्रिकेट फॅनची इच्छा असेल की आपण T20 सिरीज जी आहे ती डॉमिनेट करून जिंकायला पाहिजे, जसं मी लास्ट व्हिडिओमध्ये म्हटलं. टेस्ट सिरीज आम्ही एकतर्फा हरलो, वन डे सिरीज आम्ही थोडं चढ उतार करून जिंकलो. पण T20 सिरीज मला वाटतं पण एकतर्फी जिंकली पाहिजे. त्याच्यासाठी काही गोष्टी आहेत ज्या आपण विचारात घेतल्या पाहिजे. तोच व्हिडिओ घेऊन मी आलेलो आहे. बोलूया आपण टीम कॉम्बिनेशनसोबत, जे माझं पर्सनल ओपिनियन आहे आणि जे विनिंग कॉम्बिनेशन पण असू शकतं. ते म्हणजे असं की 4 स्पेशलिस्ट बॅट्समन पाहिजे, 3 स्पेशलिस्ट बॉलर पाहिजे आणि 4 ऑलराऊंडर. जे गौतम गंभीर नेहमी म्हणत असतो की त्याला ऑलराऊंडरच असतं हवेत. माहीत नाही कोणते ऑलराऊंडर असतील, पण उद्या जी नजर असेल किंवा उद्या जो दारोमदार असेल तो 4 प्लेयरांवर असेल किंवा 4 फॅक्टरवर असेल. पहिला फॅक्टर आहे शर्माजी आणि वर्माजीची जोडी, म्हणजे अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मा यांची जोडी. हे कसं परफॉर्म करतात याच्यावरती मला वाटतं 30 ते 35% विन रेशो जो असेल तो त्यांच्यावरती डिपेंड राहील. कारण अभिषेक शर्मा बेस्ट स्टार्ट देतो, तिलक वर्मा स्टार्ट प्लस एंडपर्यंत पण घेऊन जाऊ शकतो, हे आपण बघितलं. दुसरा फॅक्टर आहे तो म्हणजे सूर्यकुमार यादव. सूर्यकुमार यादव ॲज अ बॅट्समन, सूर्यकुमार यादव ॲज अ कॅप्टन. कॅप्टन तर सूर्यकुमार यादव जिंकतच चालला आहे, पण सूर्यकुमार यादव ॲज अ बॅट्समन तसा खेळत नाही जसं आपण त्याला ओळखतो. माझी पर्सनली अशी अपेक्षा आहे आपल्या सगळ्यांना, सूर्यकुमार यादवच्या फॅन्सला, तो सूर्यकुमार यादव पाहिजे जो RCB विरुद्ध दिसला होता 2020मध्ये. तो म्हटला होता मी आहे, तो वाला सूर्यकुमार यादव. तो कुठेतरी हरवला आहे, माहीत नाही कधी येईल, पण हो लवकरच येईल, कारण 26मध्ये T20 वर्ल्ड कप आहे. तिसरा जो फॅक्टर आहे जो मला वाटतं इम्पॉर्टंट आहे तो म्हणजे जसप्रीत बुमराह. जसप्रीत बुमराह हा मॅचेस नाही जिंकवत, जसप्रीत बुमराह हा टुर्नामेंट किंवा सिरीज जिंकवतो. 2024 T20 वर्ल्ड कप मॅन ऑफ द सिरीज. पण 2025मध्ये माहीत नाही, मे बी ड्यू टू इंजरी, ड्यू टू वर्कलोड मॅनेजमेंट तो तसा परफॉर्म नाही करत आहे किंवा तसा दिसतही नाही आहे त्या लेंथमध्ये, त्या लयमध्ये. एशिया कपमध्ये आपण बघितलं नाही दिसला तसा. वेस्ट इंडिजची टेस्ट सिरीज नाही वाटलं, साऊथ आफ्रिकेमध्ये पण नाही दिसला. तर तो एक कन्सर्न तर नाही म्हणता येणार, बट मला वाटतं एक पॉईंट आहे की ज्याच्यावरती आपण भर दिला पाहिजे आणि जसप्रीत बुमराहने स्वतः भर दिला पाहिजे, कारण ही सिरीज जिंकायची असेल त्याचा परफॉर्म करणं बेस्ट आहे. लास्ट जो फॅक्टर आहे तो म्हणजे ऑलराऊंडर. ऑलराऊंडरचं मेळ कसा गौतम गंभीर आणि सूर्यकुमार यादव घालतात याच्यावरती. कारण हर्षित राणा, शिवम दुबे, अक्षर पटेल, हार्दिक पांड्या, त्यासोबत तुमचा वॉशिंग्टन सुंदर, हे जे प्लेयर आहेत यांचा यूज कसा होतो. जे मी सांगितलं 4 ऑलराऊंडर, मला वाटतं त्याच्यामध्ये 2 स्पेशलिस्ट बॅटिंग नंतर बॉलिंग, म्हणजे बॅट्समन कम बॉलर असे ऑलराऊंडर पाहिजे की बाबा जे बॅटिंग करून घेतील, आणि 2 असे ऑलराऊंडर पाहिजे ज्यांचा प्रायमरी रोल बॉलिंग आहे, ते बॅटिंग पण करून घेतात. तर बघूयात उद्या काय होतं. माझी तर इच्छा आहे की सुरुवात पण या सिरीजची आपण विजयाने करावं आणि कंटिन्यू सगळ्याच मॅचेस जिंकाव्यात आणि एकंदरीत सगळ्या क्रिकेटिंग फॅनचं एंटरटेनमेंट व्हायला पाहिजे, अशी माझी इच्छा आहे. भेटूया उद्या मॅच संपल्यावर. तोपर्यंत काळजी घ्या.